जय श्रीराम मित्रांनो. 365 हार्डचा आज आपला 299वा दिवस आहे. आजचा दिवस पण खूप मस्त आणि एक सिंपल डॉट आपल्यासाठी. मस्त सकाळी उठून आपलं डेली रुटीन फॉलो केलं. 3-4 पोजिंग केले. पोजिंग झाल्यावरती फ्रेश झालो. फ्रेश झाल्यावरती जिमला निघालो. जिम मध्ये पोहोचल्यावरती आज थोडी क्रॉसफिटची ट्रेनिंग करायची होती मला. मग क्रॉसफिटची ट्रेनिंग करायला घेतली. कारण शोल्डर बिल्डर मध्ये पण आता खूप जास्त स्ट्रेंथ आणि स्टॅमिना लागणार आहे. त्यामुळे करायला लागणार आहे आता सगळ्या गोष्टी. खूप लक्ष देऊन करायला लागणार आहे काही गोष्टी आता आपल्याला. कारण की खूप कमी दिवस बाकी आहे. पण मी अजून पण विचार करतोय कॉम्पिटिशन खेळू का नको खेळू. हे मी 15 ऑगस्टला सांगेन की मी कॉम्पिटिशन खेळणार आहे का नाही. त्यानंतर प्लॅंक चालू केले. प्लॅंकचे पण 1-1 मिनिटाचे 3 सेशन घेतले. आज खूप दिवसांतर प्लॅंक करत होतो. थोडा त्रास होत होता पण आता कंट्रोल केलं पाहिजे. स्टॅमिना आणायचं तर काहीतरी केलं पाहिजे आपल्याला आता. त्यानंतर वर्कआउट संपला. वर्कआउट संपून साईडवरती निघालो. साईडवरती पोहोचली होती. साईडवर थोडं काम बघायचं होतं आपल्याला. सगळं पटापट काम बघितलं. साईडवर सगळं काम समजून घरी आलो. घरी येऊन थोडं रेस्ट करून वर्कआउटला गेलो. वर्कआउट मध्ये आज स्टार्टिंगला थोडं लेगचा वर्कआउट घेतला होता. आपण लेंचेस घेतले होते. लेंचेस आपण 4 सेट केले होते. थोडं हेवी वेट घेतलं होतं आणि रेपिटेशन थोडे मारत होतो जास्तीच. कारण की आता स्ट्रेंथ आणि स्टॅमिनाची गोष्ट आली सगळ्या गोष्टीमध्ये. त्यानंतर डंबेल व्हाईट स्क्वॉट घेतले. डंबेल व्हाईट स्क्वॉट पण सेम मारले. स्लो डाऊन आणि वरती फास्ट यायचं. ह्याच्यामध्ये आपण 4 सेट घेतले होते. ह्याच्यामध्ये 20-20 रेपिटेशन ठेवले होते आपण. त्यानंतर शोल्डरचा वर्कआउट घेतला. शोल्डरसाठी डंबेल फ्रंट रेजिस घेतले स्टार्टिंगला. डंबेल फ्रंट रेजिसचे आपण 4 सेट घेतले होते. ह्याच्यामध्ये वेट लाईट होतं आणि रेपिटेशन हाय ठेवले होते आपण. त्यानंतर रिव्हर्स पॅक फ्लाय. रिव्हर्स पॅक फ्लायचे पण आपण 4 सेट घेतले होते. ह्याच्यामध्ये पण वेट हेवी होतं आणि रेपिटेशन थोडी कमी ठेवून कॉन्सन्ट्रेट करून मारतो आपण. त्यानंतर सगळ्यात लास्ट सेट डंबेल साईड रेजेस. डंबेल साईड रेजेसचे आपण 4 सेट घेतले होते. ह्याच्यामध्ये पण वेट लाईट होतं आणि रेपिटेशन वरती पूर्ण लक्ष दिलं होतं आपण. त्यानंतर वर्कआउट संपवला. वर्कआउट संपून पोजिंग चालू केली. आज पोजिंग करताना मस्त वाटत होती. बॉडी खूप चांगली पंप झाली होती. डबल बायसेपची पोज केली बघा स्टार्टिंगला. खूप मस्त दिसत होता बायसेप पण. त्यानंतर मॅन फिक्सचे 3-4 पोजिंग केले. मॅन फिक्सचे पोजिंग करताना शोल्डर बघा खूप छान दिसत होते. त्यानंतर एक मस्क्युलर पोज केली. मस्क्युलर पोज झाल्यावरती एक साईड चेस्टची पोज केली. बॉडी बघा खूप ओव्हरऑल चांगली दिसते. आणि वर्कआउट संपून आपला एक सिंपल डे एंड केला. जय श्रीराम.